नमस्कार शेतकरी बांधवांनो, किसान कट्टा या चॅनलमध्ये मी श्रीकांत आपले स्वागत करत आहे। आज मार्केटमध्ये जर पाहिले तर पावसाची उघडीप थोडीशी पाहायला मिळते। त्याचबरोबर आवक मार्केटमध्ये भाजीपाल्यांची वाढल्यामुळे दरामध्ये आपल्याला थोडाफार बदल आज पुन्हा एकदा पाहायला मिळते। तर कांद्याचे दर जर बघितलं तर आवक कमी असल्यामुळे दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दरही आपल्याला थोडेफार बदल झालेली पाहायला मिळतात। आवक कमी जास्त होताना पाहायला मिळते, मागणीचा परिणाम देखील आपल्याला आज दरावरती पाहायला मिळते। तर चला तर पाहू की आज काय बदल झालेले पाहायला मिळतात। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुणे मार्केटमधील संपूर्ण शेतमालाचे दर पाहायला मिळतील। तसेच हा व्हिडिओ जास्त आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा, जेणेकरून घरबसल्या शेतकरी बांधवांना संपूर्ण शेतमालाचे दर पाहायला मिळतील। आज फुल मार्केटमध्ये ग्राहकांची वर्दळ थोडीशी खरेदीसाठी पाहायला मिळते। तर दर जे आहेत आपल्याला चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये झेंडूची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये साधारणतः 100 ते 110 रुपयापर्यंत आपल्याला लाल तसेच पिवळ्या झेंडूसाठी दर पाहायला मिळतात। हलके माल जे 70 ते 80 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। तर शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये साधारणतः 170 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 100 ते 120 रुपयापासून देखील शेवंतीचे दर पाहायला मिळतात। त्याचबरोबर तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये तुकडा गुलाबसाठी 300 तर हलक्या मालासाठी 120 ते 150 रुपयापासून देखील तुकडा गुलाबसाठी दर पाहायला मिळतात। पर्पल शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये 150 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलके माल जे 50 ते 70 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला मिळतात। गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये गुलछडीचे दर जे साधारणतः 120 ते 130 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 90 ते 100 रुपयापासून देखील गुलछडीचे दर पाहायला मिळतात। अस्टरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये 250 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलके माल जे 150 ते 200 रुपयापासून देखील अस्टरसाठी दर पाहायला मिळते। पासलीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पासलीचे दर जे मिडियम साईज मध्ये या ठिकाणी आपल्याला पासली पाहायला मिळते। तर या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे 25 ते 30 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। पिंगळीची क्वालिटीनुसार दरामध्ये आपल्याला आज घसरण पाहायला मिळते। चांगल्या मालासाठी साधारणतः 50 तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते। कामिनीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कामिनीचे दर जे 3 ते 4 रुपयाच्या दरम्यान आपल्याला दर पाहायला मिळतात। आवक मार्केटमध्ये भरपूर आहे, त्याचबरोबर मागणी कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला बरेच दिवसापासून घसरण झालेली पाहायला मिळते। सनफ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये साधारणतः 120 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे 50 ते 60 रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पाहायला मिळतात। डच गुलाबची आवक मार्केटमध्ये भरपूर असलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये देखील आज थोडासा बदल पाहायला मिळते। तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लाल डच गुलाबसाठी टॉप क्वालिटीमध्ये उच्चांकी दर जे 150 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे 80 ते 100 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला मिळतात। त्याचबरोबर कलर गुलाबच्या दरामध्ये देखील मोठी घसरण आज पाहायला मिळते। चांगल्या मालासाठी 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या माल जे 30 ते 40 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला मिळतात। जिप्सोफिलाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये 250 ते 200 रुपयाच्या दरम्यान एका दुसऱ्या बक्कलसाठी दर पाहायला मिळते। तर हलके माल जे साधारणतः 100 ते 120 रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पाहायला मिळते। सरासरी मार्केटमध्ये पाहिलं तर ते 150 ते 200 रुपयाच्या दरम्यान आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये जिप्सोफिलाचे दर पाहायला मिळतात। आज मार्केटमध्ये कांद्याच्या दरामध्ये आपल्याला सुधारणा पाहायला मिळते। चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये कलर आणि गोळे साईज मधील असलेल्या कांद्यासाठी 22 ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे 12 ते 15 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला मिळतात। गाड्यांची आवक पाहिलं तर मार्केटमध्ये साधारणतः 50 ते 60 गाड्यांची आवक असलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये देखील आज सुधारणा पाहायला मिळते। लहान साईज मध्ये चिंगळे कांद्याचे दर हे आपल्याला साधारणतः 8 ते 14 रुपयापर्यंत आपल्याला दर पाहायला मिळतात। तर लहान साईज मध्ये कांद्याच्या दरामध्ये देखील सुधारणा पाहायला मिळते। सरासरीमध्ये मार्केटमध्ये पाहिलं तर साधारणतः 16 ते 20 रुपयाच्या दरम्यान आपल्याला मोठ्या प्रमाणावरती कांद्याची विक्री होताना पाहायला मिळते। आवक मार्केटमध्ये कमी असल्याचा परिणाम आपल्याला 2 दिवसामध्ये आपल्याला या ठिकाणी कांद्याच्या दरावरती पाहायला मिळते। इंदोर बटाट्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये इंदोर बटाट्यांचे दर जे 12 ते 15 रुपयाच्या दरम्यान आपल्याला इंदोर बटाट्यांचे दर पाहायला मिळतात। आवक देखील आपल्याला थोडीशी इंदोर बटाट्यांसाठी कमी असलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दर ही स्थिर असलेली पाहायला मिळतात। आग्रा बटाट्यांचे गाड्यांची आवक मोठ्या प्रमाणावरती वाढल्यामुळे दरामध्ये आपल्याला घसरण पाहायला मिळते। चांगल्या मालासाठी साधारणतः दर जे 12 ते 13 रुपयाच्या दरम्यान आपल्याला दर पाहायला मिळते। हलके माल जे 8 ते 9 रुपयापासून देखील आपल्याला आग्रा बटाट्यांसाठी दर पाहायला मिळते। कोथिंबीरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान कोथिंबीरसाठी 16 ते 20 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। तर विलायती कोथिंबीरसाठी 15 ते 16 रुपयाच्या दरम्यान आपल्याला विलायती कोथिंबीरसाठी दर पाहायला मिळतात।
मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 तर हलक्या मालासाठी 15 ते 16 रुपयापासून देखील मेथीसाठी दर पाळा होतो. हिरव्या मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 35 ते 36 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाळा होते. हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील हिरव्या मिरचीचे दर पाळा होतात. टोमॅटोची आवक मार्केटमध्ये भरपूर असलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर टोमॅटोसाठी पाहायला होते. तर हलके माल जे ते 8 ते 10 रुपयापासून देखील आपल्याला टोमॅटो विक्री होताना पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहू शकता मालाची आवक देखील आपल्याला मार्केटमध्ये भरपूर असलेली पाहायला मिळते. दुधी भोपळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील दुधी भोपळ्यासाठी दर पाहायला होते. बीन्सची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः 70 ते 75 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 50 रुपयापासून देखील बीन्ससाठी दर पाहायला होते. भुईमुग शेंगाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये भुईमुग शेंगाचे दर जे 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 45 ते 50 रुपयापासून देखील भुईमुग शेंगाचे दर पाहायला होतात. शेवग्याची आवक देखील आपल्याला भरपूर असलेली पाहायला होते. चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्यासाठी साधारणतः 50 तर हलक्या मालासाठी 30 ते 40 रुपयापासून देखील शेवग्याचे दर पाहायला होतात. बिटाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः 25 तर हलक्या मालासाठी 16 ते 20 रुपयापासून देखील बिटासाठी दर पाहायला होते. शिमला मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल येते 20 ते 25 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. हिरव्या तसेच पांढऱ्या काकडीसाठी साधारणतः दर जे 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल येते 15 ते 20 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. त्याचबरोबर चायना काकडीची क्वालिटीनुसार दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पाहायला होते. चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 35 ते 40 तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील चायना काकडीसाठी दर पाहायला होतात. वालगावड्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 80 ते 90 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 60 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. कारल्याची क्वालिटीनुसार पांढऱ्या कारल्यासाठी साधारणतः 45 ते 55 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलके माल येते 30 रुपयापासून देखील पांढऱ्या कारल्याचे दर पाहायला होतात. दोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 ते 35 तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील दोडक्यासाठी दर पाहायला होते. भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील भेंडीसाठी दर पाहायला होते. हिरव्या कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 ते 45 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील कारल्यासाठी दर पाहायला होते. वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील वांग्यासाठी दर पाहायला होते. पुनेरगावची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे ते 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे 20 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. तोडल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील तोडण्यासाठी दर पाहायला होतोय. डांगरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरसाठी साधारणतः 12 ते 14 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे ते 7 ते 8 रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पाहायला होतोय. चवळीची शेंगाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 35 तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील आपल्याला चवळीची शेंगाचे दर पाहायला होतात. फ्लावरची क्वालिटीनुसार दरामध्ये आज घसरण झालेली पाहायला होते. आवक जास्त झाल्याचा परिणाम आपल्याला फ्लावरच्या दरावरती पाहायला होते. चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील फ्लावरसाठी दर पाहायला होते. कोबीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 तर हलक्या मालासाठी 15 ते 16 रुपयापासून देखील कोबीसाठी दर पाहायला होते. काळ्या भारताची वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर येते 25 ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलके माल जिथे 15 रुपये ते 12 रुपयापासून देखील दर पाहायला होता. जळगावची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः 30 तर हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील दर पाहायला होते. आल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला होते. त्याचबरोबर कवळ्या आल्यासाठी साधारणतः 45 ते 50 रुपयापासून देखील आपल्याला कवळ्या आल्याचे दर पाहायला होतात. तर चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 90 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. सरासरीमध्ये जर पाहिलं तर साधारणतः 80 ते 90 रुपयाच्या दरम्यान आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये आल्याची विक्री होताना पाहायला होते. हलके माल जे ते 45 ते 50 रुपयापासून देखील आल्यासाठी दर पाहायला होते. सुटपांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मार्केटमध्ये सुटपांची आवक देखील आपल्याला भरपूर असलेली पाहायला होते. चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 16 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 10 ते 12 रुपयापासून देखील सुटपांसाठी दर पाहायला होतात. अंजीरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये जम्बो साईज मध्ये अंजीरसाठी दरामध्ये आपल्याला घसरण पाहायला होते. चांगले माल जे साधारणतः 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 20 ते 25 रुपयापासून देखील अंजीरसाठी दर पाहायला होते. पपईची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी साधारणतः 25 तर हलक्या मालासाठी
10 ते 15 रुपयापासून देखील पपईसाठी दर पाळवते. खरबूजची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये खरबूज साडेसहाचा दर येते. 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाळवतात. तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील खरबूजसाठी दर पाळवतात. पेरूची आवक ज्या ठिकाणी आपण पाहू शकता, पिंकावन पेरूची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये 20 रुपयापर्यंत तर व्हीएनआर पेरूसाठी सरांचा दर जे ते 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाळवतात. हलके माल जे ते 5 ते 10 रुपयापासून देखील आपल्याला पिंकावन पेरूसाठी दर पाळवतात. कलिंगडची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये कलिंगडसाठी सरांचा 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाळवते. तर हलके माल जे ते 10 ते 15 रुपयापासून देखील विक्री होताना पाळवतात. ड्रॅगन फ्रूटची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये सरांचा 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाळवतात. हलके माल जे ते 30 ते 40 रुपयापासून देखील ड्रॅगन फ्रूटसाठी दर पाळवतात. डाळिंबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये डाळिंबसाठी सरांचा 325 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी लहान साईज मध्ये 100 रुपयापासून देखील आपल्याला दर पाळवतात. लिंबांची आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये देखील घसरण पाहायला मिळते. चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये लिंबासाठी 25 तर हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील लिंबांसाठी दर पाळवते.